नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे कलाने फोडणीची पोळी बनवलेली असते आणि तर ती फोडणी ताकातली जी पोळी आहे, ताकातली जी भाकरी आहे ती बनवलेली असते आणि त्यामुळं सगळ्यांना आता तिथे ती आवडलेली असते। पण जेव्हा आता सगळ्यांना कळतं की ती भाकरी जी आहे ती शिळी आहे आणि ताकातली भाकरी बनवलेली आहे, ती रात्रीची भाकरी आणि कालचं जे दही राहिलेलं होतं त्यापासून बनवलेलं आहे, तेव्हा मात्र इकडे सरोजला खूप राग येतो। सरोज म्हणते की या घरात कोणीही शिळं खात नाही, एवढ्या दिवसात तुला कळलेलं नाहीये का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्वैतला दही ताक काहीही सकाळी दिलेलं चालत नाही, हे सरोज बोलत असते। तेव्हा कला म्हणत असते पण अद्वैतनं तर ते खाल्लं ना, कारण कलाला असं म्हणायचं असतं की अद्वैतला जर दही ताक चालत नाही तर त्याने मग खाल्लंच नसतं, अद्वैतने ते खाल्लेलं असतं, त्याला आवडलेलं असतं। आणि जेव्हा सरोज म्हणते की अद्वैतला सकाळी दही ताक खाल्लेलं चालत नाही, तेव्हा मात्र कला तिथं लगेचच बोलत असते आणि त्या क्षणी अद्वैतला खोकला येऊ लागतो। म्हणजे अद्वैतला अस्थम्याचा जो त्रास होत आहे त्याबद्दल बोललं चालू असतं, परंतु कलाचं असं म्हणणं असतं की अद्वैतनं जेव्हा खाल्लेलं आहे त्याला तेव्हा त्याचा काहीही त्रास झालेला नाही, मग तुम्ही का असं म्हणत आहात, हे सगळं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अद्वैतला इन्हेलर हवा असतो आणि मग सरोज म्हणत असते की राहुल जा आणि इन्हेलर घेऊन ये, अद्वैतला इन्हेलर दे। तेव्हा मात्र कलाचं म्हणणं असतं की इन्हेलरची काही गरज नाही आतवरून आणायची, मी या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक इन्हेलर ठेवलेला आहे आणि तो इन्हेलर ती आणून अद्वैतला द्यायला जाते। कारण कलाचं असं म्हणणं असतं की मला इकडे नैनाताईनं सांगितलं होतं की ताकातली भाकरी कर, आई जी बनवत असते त्या पद्धतीची, आणि मग आम्ही घरामध्ये अशाच पद्धतीचं बनवत असतो, कारण अन्न हे वाया जाऊ द्यायचं नाही हे आधीपासून मला कळलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सगळं बोलत असते आणि कला सांगत असते तेव्हा मात्र अद्वैतला त्रास होऊ लागलेला असतो। कला धावत जाते, इन्हेलर घेऊन येते आणि अद्वैतला इन्हेलर देते आणि अद्वैतला ते इन्हेलर दिल्यामुळं आराम पडलेला असतो। अद्वैतला आता बरं वाटत असतं, परंतु सरोजचं मात्र बडबड सुरूच असते। ती कलाला बोलत असते, कलाला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुला लक्ष देता येत नाहीये का? आणि या घरामध्ये शिळं खाल्लं जात नाही, एवढ्या साध्या गोष्टी तुला माहीत नाही आहेत का इतक्या दिवसामध्ये? आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे? तुझ्या घरात जे काही खायचं आहे ते तू तिथं खात जा। आणि नैना मात्र आता स्वतःवरचं झटकून देत ती म्हणते की अगं मी तुला कुठं सांगितलेलं होतं की सगळ्यांसाठी ताकातली भाकरी कर म्हणून, आपल्या दोघींसाठी करायची ना, आपल्या दोघींना सवय आहे शिळं खायची, यांना कुठं सवय आहे, असं म्हणत ती बोलत असते। आणि तिने आता ठिणगी टाकायचं काम सुरू केलेलं असतं आणि इकडे लगेचच रजनी म्हणत असते की बघितलं ना, बरं झालं बाई कला, घरात सगळ्या ठिकाणी तू इन्हेलर ठेवलेले आहेत त्यामुळं बरं वाटलेलं आहे। इकडे मात्र आता अद्वैतला सांगितलं जातं की तू वरती जाऊन आराम कर, म्हणजे राहुलला सांगितलं जातं की तू घेऊन जा आणि वरती त्याला घेऊन जा आणि त्याला आराम करू दे। राहुल पण लगेच जायला निघालेला असतो। कला अद्वैतची काळजी घेत असते, पण सरोज मात्र मुद्दामच तिला त्याच्यासोबत जाऊ देत नाही। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सरोज कलाला म्हणत असते तुझं हे काय चाललेलं आहे ना, आणि हे सगळं तू हॅमरिंग करत आहेस ना, हे बंद करायचं आहे आणि डॉमिनेट करत आहेस ते बंद करायचं आहे। कला म्हणत असते की कोण कोणाला डॉमिनेट करते, कोण कोणाशी कशा पद्धतीनं वागतंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि चांदेकरला स्वतःचे विचार आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर डॉमिनेट करणं, तुमचे विचार लादणं बंद करा, या भाषेमध्ये कला बोलत असते। आणि कलाचं हे बोलणं ऐकून सरोज मात्र पाहतच राहते। कला म्हणत असते की तुम्हीच चांदेकरला डॉमिनेट करत आहात आणि तुम्हीच त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहात, तो विचार करण्यासाठी समर्थ आहे पण तुम्हाला मात्र ते होऊ द्यायचं नाही, म्हणून तुम्ही चांदेकर सोबत अशा पद्धतीनं वागत आहात, असं कला स्पष्टपणे सांगत असते। तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणत असते तुझं जरा अति झालेलं आहे। तेव्हा कला म्हणत असते की माझं काहीच अति झालेलं नाहीये, मी जे काय आहे ते सगळं नॉर्मलीच आहे, असं कला सांगत असते। आणि त्यासोबतच कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी चांदेकरला कधीही डॉमिनेट केलेलं नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेस चांदेकरला डॉमिनेट करत आहात, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहात आणि त्याच्यावरती तुमचे विचार लादत आहात। त्यानंतर सरोज आता कलाला बोलते आणि इकडे अद्वैतच्या रूममध्ये येते। अद्वैतला विचारू लागते तुला बरं वाटतंय ना? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की पण आई, तेव्हा सरोज त्याला बोलायला सुरुवात करते की ती म्हणत असते की ह्या मुलीने आता अति केलेला आहे, तिला एवढ्या साध्या गोष्टी माहीत नाही आहेत का, तुला काय आवडतं काय नाही आवडतं, त्यामुळे आता विचार तर करावाच लागणार आहे, अद्वैत निर्णय घ्यावा लागणार आहे, असं सरोज अद्वैतला सांगत असते। सरोजचं असं म्हणणं असतं की अद्वैत तू जरा विचार कर, ही मुलगी कशा पद्धतीनं वागत आहे, तिचं नक्की काय चाललेलं आहे,
या सगळ्या गोष्टींचा विचार कर. काहीही झालं तरी ह्या मुलीमुळे आपल्याला खूप त्रास होत आहे असं सरोजचं म्हणणं आहे. आज पण तुझ्या जीवावरती बेतलं असतं, एवढं सगळं झालं असतं असं अद्वैतला ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो आई बरोबर आहे. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता कला अद्वैतसाठी सूप बनवून घेऊन चाललेली असते. वरून सरोज खाली उतरत असते आणि ती पाहत असते की कला अद्वैतसाठी सूप घेऊन चाललेली आहे. पण कलाकडे ती विचित्र नजरेने पाहत असते. त्यातच कलाला समजलेलं असतं की या नक्की आता अद्वैतकडून आलेल्या आहेत. चांदेकरच्या मनामध्ये काहीतरी विष पेरण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच ह्या नजर अशी देऊन माझ्याशी बोलत आहेत. हे सगळं कलाचं बोलणं सुरू झालेलं असतं. कलाला मात्र खरंच वाईट वाटत असतं की ही सरोज अशा पद्धतीने तिच्याशी वागत असते. त्यामुळं कला मात्र विचारच करायला लागलेली असते. कला म्हणत असते की आता जाऊन मला चांदेकरची समजूत घालावी लागणार आहे. हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत तिथं असतो. कला म्हणत असते की चांदेकर तुझ्यासाठी सूप आणलेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मला नको आहे ते सूप. तेव्हा कला म्हणत असते की बाद झालं, ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण नंतर बोलून घेऊया. आत्ता तुझ्यासाठी सूप महत्त्वाचं आहे आणि ते सूप मी आणलेलं आहे तर ते सूप तू घेतलं पाहिजे असं कला सांगत असते. आणि त्याचवेळी रोहिणी मात्र आता अद्वैतच्या रूमच्या बाहेरून जात असते आणि कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू हे मुद्दाम करत आहे, तुला ना खरंच अक्कल नावाची गोष्ट नाही. तुला माहिती आहे ना या घरात चालत नाही शिळं खाल्लेलं, तर तू मुद्दाम सगळ्यांना शिळं खाऊ घातलेलं आहे असं अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, कारण शिळं खाणं काही वाईट नसतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझे विचार आहेत. आपण इतके दिवस आधीही लग्नाच्या आधीही इथे राहिले, लग्न झाल्यापासून आपण इथे राहत आहोत, पण तेव्हा कधी आपल्या डोक्यात हा विचार आला नाही. मग आत्ताच काही कम्पॅबिलिटी हा शब्द कशामुळे आलेला आहे आपल्या डोक्यात, नक्की काय कारण आहे, ही कम्पॅबिलिटी कशामुळे आलेली आहे, असे अनेक प्रश्न आता कला अद्वैतला विचारत असते. आणि तेव्हा तिथून रोहिणी जात असते आणि रोहिणी हे सगळं बोलणं ऐकते आणि रोहिणी म्हणू लागते की ही तर सरोजवहिनीच्या वरची निघालेली आहे. सरोजवहिनी जसं अद्वैतला प्रत्येक वेळेस टॉर्चर करत असते, त्याचे कान भरायचं काम करत असते आणि त्याचबरोबर ही त्याच पद्धतीनं करत आहे. हे सगळं बोलणं आता तिनं ऐकलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की कला पण अद्वैतशी त्या पद्धतीनं वागत आहे. आणि म्हणूनच तिने आता निर्णय घेते की मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे आणि सरोजवहिनीशी या बाबतीत बोललं पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कला अद्वैतला समजवत असते, त्याला म्हणत असते की चांदेकर तू आधी शांत हो, आपण हे जे काय आहे ना ते नंतर बोलूया. मला काय वाटतंय माहिती आहे का, आधी महत्त्वाची गोष्ट काय आहे ना ते बघ, असं म्हणत कला बोलत असते आणि अद्वैतला सांगत असते. त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो म्हणजे, तेव्हा कला म्हणत असते बघ ना, लग्न झाल्यापासून आपण आहोत, लग्न झालं त्यानंतरही आपण भांडत होतो. असं नाही की आपल्यात भांडणं होत नव्हती, आपल्यात भांडणं ही होतच होती. पण आता ही कम्पॅबिलिटी वगैरे हे शब्द आलेले आहेत, तेव्हा नव्हती कम्पॅबिलिटी आपल्यामध्ये, तेव्हा ते शब्द नव्हते. आपण भांडायचो, येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो, पण आत्ताच का हे सगळं. आता अद्वैतही त्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. कला म्हणत असते की आधी तू सूप घे, तुला बरं वाटेल आणि त्यानंतर आपण या गोष्टींबद्दल बोलूया. हे सगळं कलाचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला सांगत असते की काहीही झालं तरीही चांदेकर काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे असं कला त्याला बोलत असते. कारण तुझे स्वतःचे विचार आहेत आणि मला असं वाटतंय की तुला कोणीतरी म्हणजे तुला कोणाला तरी हे द्यायचं आहे, तुझ्याकडे टाईम दिलेला आहे आणि त्या टायमिंगमध्ये ह्या गोष्टी तुला पूर्ण करायच्या आहेत आणि तुझं जे टार्गेट आहे ते पूर्ण करून तुला हे सगळं सांगायचं आहे. अशा पद्धतीनं तुझं वागणं चाललेलं आहे असं कला अद्वैतला बोलत असते. अद्वैतला सांगत असते की हे जे तुझं काय चाललेलं आहे, अगदी तुला महिन्याच्या शेवटी तुझं टार्गेट पूर्ण झालेलं असतं आणि तुला रिपोर्ट द्यायचा असतो, या पद्धतीनं तू वागत आहे. तुला आता आपल्या नात्याची कम्पॅबिलिटी चेक करायची आहे, पण हे स्वतःसाठी नाही तर कोणाला तरी दाखवण्यासाठी करायचं आहे. हे सगळं कलाने आता स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं. कलाचं हे बोलणं ऐकून इकडे अद्वैतला तर धक्का बसलेला असतो आणि अद्वैतलाही कळलेलं असतं की कुठंतरी ही बोलते यामध्येही काहीतरी तथ्य आहे, कारण हिच्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. ही गोष्ट अद्वैतच्याही लक्षात आलेली असते. कला अद्वैतला सांगत असते की याआधीही आपल्यामध्ये भांडणं व्हायची, याआधीही आपण भांडायचो, एकत्र यायचो, पण आत्ता जे वागणं चाललेलं आहे हे सगळं जे काय आहे ते विचित्र पद्धतीनं चाललेलं आहे. आणि तेवढ्यातच अद्वैतला एक कॉल येतो. अद्वैतला कॉल येतो म्हणून अद्वैत हा उठलेला असतो आणि कॉलवरती बोलत जातो, कारण त्याच्यासाठी त्याच्या मीटिंगचा इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो. कलाने मात्र अद्वैतला ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केलेला असतो, अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. अद्वैत कॉल आलेला आहे म्हणून कॉल घेण्यासाठी जातो, परंतु
इकडे कला अद्वैतकडे पाहत असते. कला म्हणत असते की प्रत्येक वेळेस सरोज मॅडम ह्या अद्वैतचे कान भरत आहेत आणि अद्वैतला माझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इथे अद्वैतनं कलासाठी लिहिलेलं असतं की गरज नसताना उपदेश देणं ते बोर्डवरचं कला खोडते आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याचा अभाव असं भिन्नतेमध्ये लिहिते. म्हणजे ही गोष्ट तिने अद्वैतच्या बाबतीत लिहिलेली असते, कारण अद्वैत स्वतःच्या बुद्धीने कधी विचारच करत नाही असं कलाला वाटत असतं. म्हणून कलाने त्याच्या बाबतीत हे सगळं तिथं लिहिलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता आबा मंदिरात आलेले असतात. आबांनी सांगितलेलं असतं की मी मंदिरात गेलो नाही आहे, मी आल्यानंतर नाश्ता करतो. आबा मंदिरात आलेले असतात. आबा म्हणत असतात की चांदेकरांच्या घराला लागलेला शाप आहे. एकाचा संसार अजून सुरळीत झालेला नाही आहे सुरू, तोपर्यंत आमचा दुसरा नातू शेंडेफळ आमचं प्रेमात पडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत काहीही वाईट घडू नये असं आबांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आबा हे सगळं बोलत असतात आणि त्याचबरोबर आबा देवीच्या समोर हात जोडत असतात आणि त्याचबरोबर देवीच्या समोर हात जोडून आबांनी ठरवलेलं असतं की सगळं आमच्या घरचं व्यवस्थित होऊ दे. आणि मग आबा नारळ फोडण्यासाठी खाली बसतात, नारळ फोडतात आणि त्याचवेळी आबांचा जो कुर्ता आहे तो तिथे फाटला जातो. त्यावेळेस गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात की आबासाहेब तुमचा कुर्ता फाटला आहे. तेव्हा आबांना धक्का बसतो आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की म्हणजे हे काय झालं अचानक. आणि आबांना कळायचं बंद होतं की माझा कुर्ता कसा फाटलेला आहे, माझा कुर्ता तर आधी फाटलेला नव्हता. हे सगळं आबांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा पाहू लागतात. आबा म्हणतात की नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे आणि आबांना गरगरायला सुरुवात होती, आबांना चक्कर यायला सुरुवात होती. आणि हे गुरुजींच्या लक्षात येतं. त्या क्षणी गुरुजी बाहेर येतात आणि आबांना सावरू लागतात. गुरुजी आबांना सावरत असतात, आबांना तिथे आधार देत असतात. आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. गुरुजी आणून पाणी आबांना देतात आणि म्हणत असतात की आबासाहेब काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का, काही टेन्शन आहे का, असं गुरुजी आबांना विचारत असतात. तेव्हा आबा म्हणत असतात की कसं आहे, खूप दिवस झालं गावी जाऊन देवीचं दर्शन घेतलेलं नाही आहे, पूजा घातलेली नाही आहे. तेव्हा गुरुजी सांगत असतात की नक्की जा आणि लवकरात लवकर करून घ्या, काही हरकत नाही आहे, तुम्ही आत्ताही करू शकता. तेव्हा आबा म्हणत असतात की खरंच. तेव्हा गुरुजी सांगत असतात की हो, आत्ताही जाऊन तुम्ही करू शकता. मग आबा लगेचच आता पळसगावच्या तिथे ग्रामपंचायतीमध्ये कॉल लावतात आणि त्यांना सांगतात की आबासाहेब चांदेकर बोलतोय आणि मग त्या गुरुजींनाही सांगा पूजा घालण्यासाठी आम्ही येत आहोत असं आबांनी ठरवलेलं असतं. आता अद्वैत आणि कला या दोघांना घेऊन आबा जोडीने घेऊन जाणार आहेत आणि पूजा घालण्याचा विचार आबांनी केलेला आहे. कारण चांदेकरांच्या घराण्याला जो शाप लागलेला आहे, चांदेकरांच्या घरचा एकही संसार टिकणार नाही हा जो शाप लागलेला आहे आणि त्यासाठीच आबांनी हा सगळा निर्णय घेतलेला असतो. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर आबांना मात्र इकडे खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि आबांना त्रासही होऊ लागलेला असतो. त्यासोबतच आबांना कळत नसतं की आता करायचं काय आहे आणि त्याचबरोबर आबा मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात. इकडे आता सरोज काम करत बसलेली असते. अकाउंट डिपार्टमेंटच्या काही गोष्टी असतात त्या चेक करायच्या असतात आणि सरोजचं ते काम चाललेलं असतं. आणि त्याचवेळी रोहिणी तिथे येते आणि रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तुला माहिती आहे का मी जे तुला काय सांगणार आहे. सरोज लगेच म्हणते की तुझी ती प्रस्तावना आहे ना ती बंद कर, काय सांगणार आहे ना ते मला स्पष्टपणे सांग, असं सरोज बोलत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते तू नाही का गं अद्वैतचा कसा ब्रेन वॉश करत असते. तेव्हा ती म्हणत असते की तसं नाही गं, म्हणजे तू अद्वैतला काही चांगल्या गोष्टी सांगत असते. म्हणजे इकडे सरोज अद्वैतचा ब्रेन वॉश करते ह्या गोष्टीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे आणि घरात सगळ्यांनाच माहिती आहे की सरोज अद्वैतवर कसं तिथे त्याच्यावरती अधिकार गाजवत असते, त्याला स्वतःच्या विचारांप्रमाणे वागवत असते. ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सरोज म्हणत असते म्हणजे काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते की तुला माहिती आहे का आत्ताच मी अद्वैतच्या रूमच्या बाहेरून येत होते आणि तेव्हा माझ्या कानावर पडलेलं आहे की ती मुलगी जी आहे ती अद्वैतला सांगत होती की तुला कोणीतरी असं सांगितलेलं आहे का, तुला तुझ्या नात्यामध्ये इकडे हे कळलेलं आहे का, तुझ्या नात्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कुणी करायला सांगितलेल्या आहेत, असे प्रश्न ती मुलगी विचारत होती. त्याला जाब विचारत होती, अद्वैतला विचारत होती की हे सगळं तुला कोण करायला सांगतंय, हे तिच्या डोक्यात सुरू होतं आणि ती अद्वैतच्या डोक्यात भरत होती. आणि मग सरोजनी आता यामुळं तुझ्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण हे सगळं तर तूच अद्वैतला करायला सांगितलेलं आहे, हे सरोजचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे की समोरचा माणूस जर माझा ऐकत नसेल तर काय करायचं आहे, कारण मी तिथे ना एक लास्ट पर्याय वापरते, तो म्हणजे रिव्हर्स सायकोलॉजीचा. रिव्हर्स सायकोलॉजी जर मी वापरली तर सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा सरोज सांगू लागते की मी वापरेल माझ्या पद्धतीने, पण मी त्या मुलीचं कधीही म्हणणं इथं सिद्ध होऊ देणार नाही.
हे सगळं आता बोलणं सुरू झालेलं असतं आणि सरोज मात्र मूर्खासारखं आपल्याच मुलाचा संसार तोडायचा विचार करत असते. इकडे अद्वैत मात्र फोन हातात घेतलेला असतो, त्याचा फोन झालेला असतो आणि अद्वैत विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला ना विचार करायला पाहिजे. खरे म्हणते ते खरं आहे, कारण खरंच ही कॅपेबिलिटी आधी आमच्यामध्ये होती का? मग आताच ही कॅपेबिलिटी का आलेली आहे आमच्यामध्ये? त्याच्या मागं काय कारण आहे? कशामुळे हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत? आणि मी खरंच कोणाचं ऐकून करतोय का? आणि आम्हाला नात्याला चेक करायचं आहे तर मग मी अशा पद्धतीनं का वागत आहे? हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि अद्वैत मात्र विचार करत असतो की तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला या सर्व गोष्टींचा विचार व्यवस्थितच करायला पाहिजे. नक्की असं काय झालेलं आहे की म्हणून मी असा वागत आहे? हा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो आणि त्यासोबतच अद्वैत मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला शांतपणे या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तेवढ्यातच सरोज तिथं येते आणि सरोज अद्वैतला विचारू लागते की काय झाले रे? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं आई काय चाललंय, तू बॅग घेऊन कुठे चाललेस? सरोजने मुद्दामच कपाटातल्या बॅग काढून बाहेर ठेवलेल्या असतात आणि बॅग घेऊन निघून जाण्याचे नाटक तिनं सुरू केलेलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते कसं आहे माहिती आहे का अद्वैत, मी ना तुझ्यावरती जास्त अधिकार गाजवते किंवा तुला माझ्या विचारांमध्ये अडकवते असं कोणाला वाटायला नको आहे. कारण आधीही मला घरातले असेच म्हणायचे की मी तुझ्या बाबतीत जरा जास्त पॉझिटिव्ह आहे, तुझ्या बाबतीत असा विचार करते. पण तेव्हा मात्र सगळ्यांना कौतुक वाटायचं, पण आता कोणाला कौतुक वाटत नाही. सगळ्यांना असं वाटत राहतं की मी तुझ्यावरती डॉमिनेट करत आहे, तुला माझ्या विचारांखाली ठेवत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर शाळेत कोणी काही बोललं तर त्या क्षणी मी शाळेत यायची आणि तिथल्या सगळ्या मुलांना दम द्यायची, का तर तुला कोणी पुन्हा काही बोलू नये म्हणून. पण आता जर सगळ्यांना असं वाटत असेल की मी चुकीचं वागत आहे, मी चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, तर नक्कीच माझं काहीतरी चुकत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच सरोज ही अद्वैतला मुद्दामूनच बोलत असते, त्याच्याशी विचित्र पद्धतीनं बोलत असते, त्याला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे सगळं असं झालेलं आहे. अद्वैत म्हणत असतो की हे बघ आई, आजपर्यंत तू माझ्या भल्याचाच विचार केलेला आहे, कधीही माझ्या बाबतीत चुकीचा विचार केलेला नाही, त्यामुळे तू कुठेही जायचं नाही. कुणी कितीही सांगितलं तरीही माझी आई जी आहे ती माझ्यासाठी माझ्या चांगल्याचाच विचार करत आहे, कारण तिला माझं चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळं आता तू कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस असं अद्वैत सांगत आहे. कारण माझ्यासाठी माझी आई ही सर्वस्व आहे, माझी आई म्हणेल तेच खरं आहे. काहीही झालं तरीही मी तुझ्या बाबतीत कधीही चुकीचं काही होऊ देणार नाही. तेव्हा अद्वैत असं बोलल्यानंतर सरोज म्हणत असते की खरंच आज मला बरं वाटलेलं आहे की फायनली कुठंतरी मला असं जाणवलेलं आहे की अद्वैतनं अजूनही माझी बाजू सोडलेली नाही, तो माझ्यासोबतच आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो असं कसं होईल आई, मी तुझी बाजू का सोडेल किंवा तुझी साथ का सोडेल? तेव्हा सरोज म्हणत असते की तू कायमस्वरूपी असाच माझ्या पाठीशी उभा राहा. अद्वैत म्हणत असतो की तू माझी आई आहे, मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि अद्वैत हे बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला जे आहे ती कला म्हणत असते की आई मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं सरोज मॅडम करत आहेत, कारण सरोज मॅडमना आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायचे आहेत आणि सरोज मॅडमना माझं आणि चांदेकरचं नातं पटत नाही आहे. आणि त्याचबरोबर सरोज मॅडमनाच असं वाटत आहे की काही झालं तरी मी आणि चांदेकरनं एकत्र येऊ नये आणि त्यासाठी सरोज मॅडम प्रयत्न करत आहेत, कारण सरोज मॅडमना मी आवडत नाही आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सगळं कला आईला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते म्हणजे काय बोलतेस तू हे? तेव्हा कला सांगत असते की हो, आणि सरोज मॅडमनीच आमच्या दोघांमध्ये आता आमचं नातं तोडण्याचा विचार केलेला आहे. हे जेव्हा कलाने आईला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे संगीताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. संगीता म्हणत असते काय सांगतेस कले हे तू? तेव्हा कला सांगत असते की हो आई, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. तेव्हा संगीता आता विचार करायला लागलेले आहे की हे सगळं कली काय बोलते, कारण सरोज मॅडमनाच जर हे नातं नको असेल तर अद्वैतराव कसं ऐकतील. आता संगीताच नक्की काय करणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. आता कलाला नक्की कशा पद्धतीनं समजवणं जाणार असतं, तर इकडे अद्वैत मात्र ओरडत येत असतो आणि तो म्हणत असतो तू काय बोललीस माझ्या आईबद्दल, काय सांगत आहे आणि तू काय सांगत आहे, कोणाला सांगत आहे की माझ्या आईला हे पटत नाही आहे किंवा माझ्या आईला हे आवडत नाही आहे, माझी आई या सगळ्याला जबाबदार आहे असं म्हणत अद्वैत आता ओरडतच आलेला असतो आणि तो कलाला जाब विचारू लागतो. कलाला म्हणू लागतो की नक्की तुझं काय चाललेलं आहे, तू कोणाला सांगत आहे. कला मात्र आता शांतच झालेली आहे आणि इकडे संगीताला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण फोनवरती संगीताला ते बोलणंही ऐकायला गेलं
गेलेला आहे की अद्वैत कलाला जाब विचारत आहे. अद्वैतनं हे सगळं ऐकलेलं आहे. अजूनपर्यंत आबा मात्र घरी आलेले नसतात आणि इकडे संगीत आले हे सगळं सांगताना अद्वैतने ऐकल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला असतो. आता अद्वैतचा झालेला गैरसमज कला कशा पद्धतीनं दूर करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.